नाशिक शहरातील तपोवनातील 1800 झाडांची कत्तल केली जाणार आहे। याला विरोध करण्यासाठी संपूर्ण नाशिक एकवटला। काँग्रेस पक्षाच्या वतीने वनभोजन आंदोलन करण्यात आलं। सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त तपोवनात केक कापण्यात आला आणि यानंतर याच परिसरात पिठलं आणि भाकरीचं वनभोजन करण्यात आलं असून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। सगळ्या पक्षाचे सगळ्या संघटनांचे जोडे बाजूला ठेवून प्रभू रामचंद्रांचं वास्तव्य असलेल्या या तपोभूमीमध्ये ज्या पद्धतीने झाडं तोड करून बिल्डरांच्या ठेकेदारांच्या घशामध्ये नाशिककरांचा पैसा, नाशिककरांचा ऑक्सिजन, नाशिककरांचा निसर्ग त्यांच्या घशात घालण्याचा जो घाट आहे तो कुठेतरी थांबलं पाहिजे। म्हणून आज सर्व आम्ही सोनिया गांधींच्या वाढदिवसानिमित्त इथे वनभोजन करायला आलो आहोत आणि संदेश द्यायला आलेलो आहोत की कोणीही नाशिककरांचा अधिकार हिरावून घेऊ शकत नाही। बाहेरून आलेले नेते, बाहेरून आलेले मंत्री, बाहेरून आलेले प्रशासनातले अधिकारी आणि विशेषतः या भाजपच्या नेत्यांना आम्हाला तुमच्या माध्यमातून सांगायचंय की इथलं एकही झाड आम्ही तोडू देणार नाही। याच्या आजूबाजूला बरेच काही जमिनी आहेत, बरेच भूखंड आहे, तिथे तुम्ही करू शकता। इथलं झाड तोडण्याचा पराक्रम कोणी करू नये। ही झाडं तोडायची, झाडं विकत आणायची, झाडं खड्डे खोदायचे, परत झाड लावायचं, नंतर झाड झोपायचं। या प्रक्रियेमध्ये जेवढे पैसे मिळणार आहे तो पैशाच्या मलिद्यासाठी ही परिस्थिती उद्भवलेली आहे आणि म्हणून ही चोरी आता उघडकीस पडलेली आहे। आणि जर हे कोणी भूखंड जर बिल्डरांच्या घशात घालू इच्छित असेल तर नाही, आम्ही त्याचा धिक्कार करतोय, निषेध करतोय।